कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजना यशोदानंदन ब्रज जनरंजना। यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजना यशोदानंदन ब्रज जनरंजना। यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव गिरिवरधारी। जय राधा माधव गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय हरिराम संकीर्तन की जय। सर्वांना आवाज येतोय? ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। उपस्थित सर्वांचे खूप खूप आभार।
आणि चैतन्य अकॅडमीचे आयोजक यांचे पण खूप खूप आभार. कधी कधी आयुष्यात बरेच घटना घडतात. आज हा पावसाचं वातावरण आहे. दुपारी कधी आभाळ असतो, 5 मिनिटात कधी कधी ऊन येतं, कधी धो धो पाऊस पडतो. कधी कधी असं वाटतं की पाऊस येईल पण पाऊस येत नाही, असं होतं. आज आभाळाची जी परिस्थिती आहे तीच आपल्या जीवनाचं पण प्रतिबिंब आहे. आपल्या जीवनातही कधी कधी अनिश्चिततेचे ढग निर्माण होतात. कधी कधी समस्यांचा धो धो पाऊस पडतो. कधी नको नको ते ढग येऊन आपल्या जीवनातल्या आकाशावर त्यांची गर्जना करतात आणि आपण म्हणतो कमीत कमी या ढगातून पाऊस पडला तरी चालेल, पण हे जे 2 तासांपासून फक्त आवाज करतायत ते नको. जसं आपण आयुष्यात पुढे जातो तसं लक्षात येतं कधी कधी समस्या आली तरी काही हरकत नाही, पण समस्या येणार आहे असे करत करत जेव्हा दिवस जातात तेव्हा खूप वाईट परिस्थिती निर्माण होते. म्हणून प्रश्न हा नाही आहे की समस्या येतील की नाही. समस्या सगळ्यांच्या जीवनात येतात, माझ्याही जीवनात येतात, तुमच्याही जीवनात येतात. अनपेक्षित परीक्षा येतात, अनपेक्षित असाइनमेंट्स करायला लागतात, आई वडिलांना फोन करायला वेळ नाही उरत. कधी आपल्याला वाटतं अरे माझ्या आवडीची ही भाजी बनवली आहे मेस मध्ये आणि तुम्ही जेव्हापर्यंत जाता तेव्हापर्यंत ती भाजी समाप्त झालेली असते. सो असा कधीही विचार करू नका की समस्या केवळ माझ्या जीवनात आहेत. समस्या सगळ्यांच्या जीवनात आहेत. पण या सर्व समस्यांपलीकडे एक समस्या आहे, माहिती आहे काय? ती समस्या आहे येणाऱ्या सुनिश्चित समस्यांना आपण तोंड कसं द्यायचं हे आपल्याला कधी कोणी शिकवलं नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. पावसाला कोणी थांबवू नाही शकत, पण जर आपल्याला कोणी शिकवलं अरे पावसाचे दिवस आहेत, थोडी छत्री घेऊन जा, झालं, समस्या सुटली. पाऊस पडू दे किंवा नको पडू दे, जेव्हापर्यंत माझ्याकडे छत्री आहे तेव्हापर्यंत ते पाऊस मला ओलं नाही करू शकत. रस्त्यावरचे दगड धोंडे आहेत, त्याला मी साफ नाही करू शकत. किती दगड धोंडे आहेत, किती खडे आहेत. पण समजा आई वडिलांनी घराबाहेर जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा मला म्हणाले ह्या तुझ्यासाठी आता चपला घेऊन आलोय, जाड आहेत आणि या चपलांमुळे तुला या दगडांचा या खड्यांचा काही फरक नाही पडणार. समस्या सुटली. मग छोटे धोंडे, मोठे धोंडे, पांढरे धोंडे, काळे धोंडे, कुठलेही असू दे. तसं आपल्याला कोणीतरी खोटं सांगितलंय लहानपणापासून, आयुष्यात कधी दुःख येणारच नाहीये, आयुष्यात कधी समस्या येणारच नाहीये. आयुष्य हे इथे या स्टेजवर ना हे मखमली कापड टाकलंय असं आयुष्य असणार आहे प्रत्येकाचं. ही खोटी गोष्ट आपल्याला माहित नाही कोणी सांगितली, पण कोणीतरी सांगितली आपल्याला. जर आपल्याला आयुष्यातल्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी कोणी एक चांगली छत्री दिली, काय प्रॉब्लेम आहे? नारद मुनी भागवतामध्ये एका श्लोकामध्ये युधिष्ठिर महाराजांशी बोलतायत आणि तेव्हा सांगतात या जगामध्ये वावरताना जीवनामध्ये सर्वांना कष्ट येतात, पण नारद मुनी एका चप्पलांच्या ब्रँड बद्दल बोलतात. म्हणतात त्या ब्रँडची चप्पल जर लोकांकडे असेल तर म्हणतात जीवनातली अनिश्चितता, जीवनातले दुःख त्यांना स्पर्शही नाही करत, त्यांना त्रासही नाही देत. तर नारद मुनी कुठल्या ब्रँडच्या चप्पलांचा उल्लेख करतात ऐकायचंय कोणाला? तर म्हणतात समाधानाचे चपला. युधिष्ठिराला सांगतायत, महाराज आहेत युधिष्ठिर सांगतायत जर समाधानाच्या चपला माणसाने जर घातल्या पायात तर त्याला आयुष्यातले कुठल्याही अडचणींचे दगड धोंडे काटे कधी रुतणार नाही आणि माणूस चालत राहील. एकदा एक मासे मारणारा कोळी समुद्राजवळ राहत होता आणि कधी कधी समुद्राच्या काठावर असे ना लहान लहान असे, त्याला झाड नाही म्हणू शकत पण काटेरी असतं, काटे नसतात. त्याचा जो मुख्य जो बुंदा म्हणू आपण त्याला, छोटासा गवत म्हणू त्याला, थोडं जाड गवत असतं, पण ते पाण्यामुळे वाढतं
पण काठावर कसं, कधी ओहोटी येते, कधी भरती असते, तर म्हणून कधी त्याला पाणी मिळतं, कधी ऊन मिळतं. असं करत करत त्याची वाढ खूप छान होते. आणि कधी कधी ऊन जास्ती असेल तर कोरडं होतं आणि टोकेरी असतं, ते पायांना त्रास होतो. तर हा मासे मारण्यासाठी जेव्हा समुद्रात जायचा तेव्हा त्याला ते टोचायचं, समुद्रातून जेव्हा यायचा तेव्हा परत त्याला ते पायाला टोचायचं. तर त्यांनी परमेश्वराला प्रार्थना केली आणि परमेश्वर त्याच्यावर प्रसन्नही झाले, प्रामाणिकपणे प्रार्थना केली त्याने. तर परमेश्वराला म्हणतो, मला इथे हे काटे टोचतायत, तर कृपया या पूर्ण भागावर थोडा मखमली एक कापड टाकणार का म्हणून. परमेश्वराला काही हरकत नाही, तुझ्यासाठी ते करायला काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी त्या भागावर, त्या समुद्र किनाऱ्यावर एक असा मखमली कापड टाकला. काही दिवसांनी तो ज्या प्रदेशातून समुद्रात प्रवेश करायचा त्या भागामध्ये मासे कमी झाले. असं होत असतं प्रत्येक वेळेस. त्या शेतीमध्ये चांगलं पीक येत असं नाही ना, शेती पण बदलायला लागते, पीक बदलायला लागतं. तसं मास्यांचं पण प्रमाण वर खाली होत असतं. तर त्याला काय करायला लागलं, मग किनारपट्टीवर दुसऱ्या भागातून त्याला होडीने जायला लागलं, कारण तिथे मासे होते, पण तिथे तो मखमली कापड नव्हता. मग त्यांनी पुन्हा एकदा परमेश्वराला प्रार्थना केली. परत परमेश्वर त्याच्या त्या तीव्र नम्र प्रामाणिक प्रार्थनेने प्रसन्न होऊन त्याच्या समोर उभे झाले आणि म्हणाले, बाळ तुला काय पाहिजे आता. म्हणाले, मला त्या भागावर आता एक मखमली कापड पाहिजे, कारण तुम्ही इथे टाकलं पण आता इथे मासे नाही राहिले, आता तिथून मी जातो मासे आणायला. तर म्हणाले, काही हरकत नाही तिथे. असं करत करत दर 2-3 महिन्यांनी त्याला जागा बदलायला लागली. स्वाभाविक आहे. करत 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 4-5 वेळा त्याला आवाहन करायला लागलं. परमेश्वराला म्हणाला, आता इथे थोडा मखमली कापड टाका, आता इथे ते टाका, आता इथे टाका. तसं 4-5 ठिकाणी झाल्यावर 6व्यांदा पुन्हा एकदा त्यांनी तीच प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हटलं, जर तुझी इच्छा असेल तर मी काही सुचवू का. तर माणसाला एक अभिमान आहे की मला परमेश्वरापेक्षा जास्ती माहिती आहे. पण आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांना कधी म्हणतो का की मला हे औषध पाहिजे. डॉक्टरांकडे जाऊन आपण नेहमी म्हणतो, मला हात दुखतोय, माझी पाठ दुखते, माझी मान दुखते, औषध तुम्ही ठरवा. बरोबर. आपण इतके हुशार आहोत, आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो, माझं दुखणं मी सांगणार पण औषध तुम्ही सांगणार. बरोबर. एवढी स्पष्टता आहे आपल्याला. पण तोच बुद्धिमान व्यक्ती जेव्हा मंदिरात जातो तेव्हा मंदिरामध्ये सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत, चैतन्य वैद्य. त्यांना आपण आजपर्यंत किती वेळा हे सांगितलं, मी केवळ माझं दुखणं तुम्हाला सांगणार, उपाय तुम्ही सांगायचा. किती हा माणूस विचित्र आहे. एका साधारण मनुष्याच्या समोर जाऊन सांगतो, मी माझी समस्या सांगणार, तुम्ही औषध सांगा. पण परमेश्वराला जाऊन आपण सांगतो, समस्या पण मी सांगणार, औषध पण मी सांगणार, तुमचं काम आहे फक्त ते करायचं. बरोबर. खरं आहे की नाही. आपल्याला थोड्या बुद्धीचा वापर करायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे. जो ज्या विषयात तज्ज्ञ आहे त्या विषयामध्ये आपण त्याला कधी मार्गदर्शन नाही करायला पाहिजे. जो ज्या विषयात तज्ज्ञ आहे त्याच्याकडून आपण ऐकायला पाहिजे. डॉक्टराला शरीराबद्दल तज्ञता आहे तर आपण त्याच्याकडून शरीराबद्दल ऐकून घ्यायला पाहिजे. त्याची कार बिघडली असेल डॉक्टरची तर आपण इंजिनियर असू तर आपण सांगू शकतो, कार अशी अशी असते, असा असा आवाज येत असेल तर असं असं करायला पाहिजे. पण डॉक्टरला शरीराबद्दल नाही सांगायला पाहिजे, कारण डॉक्टर शरीराच्या विषयामध्ये तज्ज्ञ आहे. परमेश्वर कुठल्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत. शरीराच्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत, दातांच्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत, डोळ्यांच्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत. कुठल्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत परमेश्वर. सगळ्या विषयांमध्ये तज्ज्ञ आहेत. अशी कुठली आपली समस्या आहे जी परमेश्वराला माहिती नाही आणि आपण परमेश्वराला जाऊन सांगतो, परमेश्वर माझी ही समस्या आहे आणि याच्यासाठी हा हा उपाय आहे, येत्या शनिवारपर्यंत काम होऊन जायला पाहिजे. तर म्हणून या व्यक्तीने त्या दिवशी पुन्हा तीच चूक केली जी आयुष्यभर करत होता. परमेश्वरासमोर म्हणाला, परमेश्वरा तो एक किनारपट्टीवर एक भाग बाकी आहे, तिथे थोडा मखमली कापड टाकणार का. तर परमेश्वर म्हणाले, जर तुझी इच्छा असेल आणि जर ChatGPT वापरला नसेल तर मी काही सुचवू का. तर म्हणाले, सांगा. काय. तर म्हणाले, जर मी तुला खूप छान शूज दिले आणि ते शूज जर आतमधून मखमली असले आणि खालून कडक असले, छान असले,
तर तुला कसं वाटतंय? मग तू या किनारपट्ट्यावर जाशील, त्या किनारपट्ट्यावर जाशील, कुठेही जाशील, तुला कधीच काटेर उठणार नाही आणि तुला वारंवार मला हाक मारायची गरजही पडणार नाही. तुम्हाला कसं वाटलं हा उपाय? छान वाटलं? मग त्या दिवशी त्या व्यक्तीला लक्षात आलं, अरे मी काय माझी ही इंचभर बुद्धी होती ती परमेश्वरासमोर वापरत होतो आणि मखमली कापड त्या पूर्ण किनारपट्टीवर लावायचा प्रयत्न करत होतो आणि परमेश्वराने किती छान उपाय दिला. फक्त पायात योग्य शूज घालायचे आणि ते आतमधून सॉफ्ट करू शकतो आणि बाहेरून कडक असतील. सगळ्या समस्या सुटल्या. मी या गावातून जरी स्थानांतरित झालो दुसऱ्या गावात तरी मला काही प्रश्न नाही. या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की परमेश्वराकडे किती छान बुद्धी आहे आणि परमेश्वर प्रत्येक विषयामध्ये आपल्याला छान मार्गदर्शन करू शकतात. फक्त आपल्याला परमेश्वरासमोर जाऊन तो उपाय मागण्याची एक संधी शोधायची. आपल्याला एक गोष्ट आमचे आचार्य श्रील प्रभुपाद सांगायचे. एक उंदीर होता आणि उंदीर पूर्णपणे त्रस्त होता एका मांजरीमुळे. तर खूप घाबरायचा. ती मांजर पण अशी थोडी बारामतीच्या शेजारचीच होती. छान स्ट्रॉंग होती, दात पण तीक्ष्ण होते. तो उंदीर दिसला की त्याच्या मागे पळायची. एक दिवशी तो उंदीर घाबरत पळत 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 एका साधू समोर गेला. साधू आपले तपस्या करत होते. समोर साधू हे नेहमी दयाळू असतात. त्यांना नेहमी वाटत असतं इतर लोकांच्या दुःखांना कसं आपण निवारण करायचं. तर त्यांनी डोळे उघडले. हा बिचारा उंदीर असा घाबरलेला होता. उंदराला विचारलं, काय झालं रे तुला? म्हणतो, एक मांजर माझ्या मागे लागलीये आणि ती मला भूक नसतानाही दात दाखवते. असं नाही की फक्त ब्रेकफास्ट लंच डिनरच्या वेळेस, संध्याकाळी 4:30च्या नाश्त्याच्या वेळेस पण भूक नसतानाही मला दात दाखवते. थोडी मदत करणार का मला? म्हणजे काय पाहिजे तुला? मला बोका बनवा. साधू म्हणाले, तथास्तु. या उंदराचं रूपांतर झालं एवढ्या मोठ्या बोक्यामध्ये. आता ती मांजर त्या उंदराला शोधत नाहीये. आता हा बोका त्या मांजरीला शोधतोय. कुठे गेली रे? कोण आहे रे तिकडे? बरं झालं, आनंद मिळाला या बोक्याला. अजून भरपूर गोष्ट बाकी आहे. तुमच्या शिट्या वाचवून ठेवा. 1 महिन्याने हा बोका असा करत या साधूकडे पुन्हा आला. पुन्हा एकदा साधूने दयाळू नजरेने या बोक्याला विचारलं, बोक्या आता काय झालं तुला? तो म्हणतो, तो मागे लागलाय. कोण मागे लागलाय? अरे या राज्यातला एक मोठा कुत्रा आहे, पिट बुल डॉग. तो पिट बुल डॉग माझ्या मागे लागलाय, तर कृपया मला मदत करा. साधू महाराज म्हणाले, तुझ्या मनात इच्छा काय आहे सांग. म्हणाले, मला पण एक मोठा पिटबुल डॉग बनवा. तथास्तु. तो काल उंदीर होता, 1 महिन्याने त्याचा बोका झाला. त्या बोक्याचा आज एवढा मोठा कुत्रा झाला, परत असा ऐठीत बाहेर पडला. आता कोण आहे रे तिकडे? कोण मला डोळे दाखवणार? परत बाहेर पडला. काही दिवसांनी परत वापस आला. साधू म्हणतो, काय झालं रे तुला? म्हणतो, या प्रांतामध्ये एक वाघ फिरतोय. तो कुठून तरी पळून आलाय आणि तो वाघ आता मला डोळा दाखवतोय. त्याला मी डोळा नाही मारू शकत. ठीक आहे, तुझी काय इच्छा आहे? म्हणे, मला पण एक सिंह बनवा, मला जंगलाचा राजा बनवा. म्हणाले, तथास्तु. आणि उंदीर जो बोका झाला होता, बोका जो पिटबुल डॉग झाला होता, तो आता वाघ पासून घाबरत म्हणतोय की मला सिंह बनवा. या साधूने त्याला सांगितलं, तथास्तु. डोळ्यासमोर एका क्षणामध्ये सिंह झाला. पण आतापर्यंत काय होत होतं? जेव्हा तो बोका झाला होता, जेव्हा तो कुत्रा झाला होता, तेव्हा तो लगेच साधूला नमस्कार करायचा आणि लगेच
आनंदाने जायचं आणि म्हणा आता मला कोणाची भीती नाही, या भावनेने जायचं. आज एक काहीतरी विचित्र झालं. काय झालं माहितीये? आज त्या सिंहाला जेव्हा ते रूप मिळालं तेव्हा त्या सिंहाने त्या साधूकडे असे डोळे वर करून बघितलं आणि या साधूने त्याच दयाळू नजरेने त्या सिंहाला विचारलं, काय झालं रे तुला, असा का तू बघतोयस? म्हणे, मी विचार करतोय सकाळपासून त्या वाघाने काही खाऊ घालायची संधी नाही मिळाली, थोडी भूक लागली आहे, तुमच्याकडे बघून थोडी भूक जागृत होते. ते साधू म्हणाला, तू विसरलास, तू उंदीर होतास, तुला मी बोका बनवलं. तू बोक्यामध्ये जेव्हा भीत होतास तेव्हा मी तुला कुत्रा बनवलं. कुत्रामध्ये तू जेव्हा भीत होतास तेव्हा मी तुला सिंह बनवलं. आता तू मलाच डोळे दाखवतोस का? मग त्या साधूने त्याला एक आशीर्वाद दिला, पुनर्मुषिक भव. मुशिक म्हणजे उंदीर संस्कृत भाषेत. पुनर्मुषिक भव. पुनर्मुषिक भव म्हणाला. तो जो पिटबुल डॉग होता तो पुन्हा एक उंदीर झाला आणि आता त्याला कोण वाचवणार? आता त्याला कोण नाही वाचवणार. तर म्हणून ही जी गोष्ट आहे खूप लहानशी आणि मजेदार गोष्ट आहे, पण या लहानशा आणि मजेदार गोष्टीमध्ये खूप काही जीवनामध्ये शिकण्यासारखं आहे. जे परमेश्वर सर्वांना खाऊ घालतायत, जे परमेश्वर सर्वांची रक्षा करतात, त्या परमेश्वराला ज्या दिवशी आपण याचना करतो, प्रार्थना करतो, परमेश्वर आपल्याला खाऊ घालतात, परमेश्वर आपल्याला बुद्धी देतात, परमेश्वर आपल्याला चांगले आई वडील देतात, परमेश्वर आपल्याला चांगले मित्रमैत्रिणी देतात, परमेश्वर आपल्याला संस्कार देणारे आपले शिक्षक देतात, परमेश्वर आपल्याला छान शरीर, छान तब्येत देतात. त्या तब्येतीने आपण भरपूर काही करू शकतो. पण ज्या दिवशी या सगळ्या सद्गुणांनी प्रेरित होऊन आपण जेव्हा परमेश्वराला जेव्हा डोळा दाखवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला म्हणतात पुनर्मुषिक भव. त्या दिवशी आपली ती बुद्धी विपरीत ज्या दिवशी आपण वापरतो त्या दिवशी आपलाच नाश होतो. तर म्हणून पहिली गोष्ट आपण जी जन्माष्टमीच्या या कार्यक्रमामध्ये शिकायला पाहिजे, आपण कितीही बुद्धिमान असलो, आपण कितीही शक्तिशाली असलो, आपण परमेश्वरासमोर कधीही डोळे दाखवायचे नाहीयेत. आपण नेहमी त्यांच्यासमोर नम्रतेने नमस्कार करायला पाहिजे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. मी तुम्हाला काही विशेष काही शिकवण वगैरे नाही देणार आहे, पण या गोष्टीतून शेवटी मी तुम्हाला एक विनंती करीन, तुमच्यातून काही मोजक्या लोकांना संधी देईन. या संपूर्ण गोष्टीतून तुम्हाला जर तुमच्या जीवन उपयोगी काही शिकवणी शिकता आल्या तर तो तुमचा मोठेपणा. तुम्ही मला सांगा की आजच्या या कथेतून हे शिकता आलं म्हणून. ऐकणार ही गोष्ट ऐकणार? श्रीकृष्णांच्या जीवनातली गोष्ट आहे. श्रीकृष्णांचं वय 7-8 या दरम्यान होतं. एक दिवशी श्रीकृष्ण जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी बघितलं अश्विन महिना संपत आला होता आणि त्यांच्या घरी खूप सारी एक पूजा होण्याची तयारी चालू होती. श्रीकृष्ण काही असे लहानशे मूल नव्हते, जसं मी म्हटलं वय वर्ष 7-8 होतं. दरवर्षी त्यांच्या घरी ही पूजा होताना त्यांनी बघितली. असं नाही की त्या वर्षी पहिल्यांदा ती पूजा होत होती, त्यांनी अनेक वेळा ती पूजा बघितली होती, पण यापूर्वी त्या पूजेमध्ये त्यांनी कधी अडथळा निर्माण करायचा प्रयत्न केला नव्हता. या वर्षी का कोणास ठाऊक त्यांच्या मनामध्ये एक विचार आला. म्हणाले ही पूजा मला नाही होऊ द्यायची आहे. का बरं असं? का माहितीये? ज्या दृष्टीने मी तुम्हाला ही कथा सांगितली त्या कथेचा एक सारांश सांगणार मला या बोका पिटबुल डॉगच्या गोष्टीचा एका वाक्यात मला सारांश सांगणार कोणतरी? कोणीही सांगा मराठीत, सिंपल. चूक बरोबरचा विचार नका करू, काही चूक असेल तर मी सुधारेन. एका वाक्यात सांगणार. ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले आहेत त्यांना आपण डोळा नाही दाखवायला पाहिजे कधी, बरोबर? हा याचा सारांश आहे. आकाशामध्ये एक इंद्र आहेत, परमेश्वराची पण एक पूर्ण गव्हर्नमेंट आहे, शासन प्रणाली आहे. जसं महाराष्ट्र शासन आहे त्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. एक पाणी पुरवठा विभाग आहे, एक शिक्षण विभाग आहे, एक ऊर्जा विभाग आहे, ह्युमन रिसोर्सेस, असे वेगवेगळे विभाग असतात. तसं परमेश्वराच्या या पूर्ण ब्रह्मांडाला शासन करण्यासाठी एक पाणी पुरवठा विभाग आहे.
त्या पाणी पुरवठा विभागाचे जे मंत्री आहेत त्यांचं नाव आहे पुरंदर, आणि त्या पदाचं नाव आहे देवेंद्र इंद्र. सर्व मंत्र्यांचे ते प्रमुख मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. पण त्यांना त्या स्थानावर कोणी ठेवलं? परमेश्वराने ठेवलंय. तो काळ होता जेव्हा या मंत्रीच्या हृदयामध्ये काही कारणास्तव थोडासा अहंकार जागृत झाला होता. त्याला वाटत होतं आता मी खूप मोठा इंद्र झालो, आता मी सर्व देवतांचा प्रमुख झालो, आता मला कोणासमोर नमायची गरज नाही, आता मला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. ही भावना जेव्हा परमेश्वराने हृदयामध्ये जाणली, त्या वर्षी श्रीकृष्णांनी इंद्रपूजा थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी श्रीकृष्णांनी इंद्रपूजा थांबवण्याचा प्रयत्न नाही केला. अर्थात जेव्हापर्यंत त्या बोक्याने, त्या उंदराने, त्या कुत्र्याने त्या साधूला डोळा नव्हता दाखवला, तेव्हापर्यंत साधूने त्याला काही त्रास नव्हता दिला. पण ज्या दिवशी त्यांनी साधूला डोळे दाखवले त्या दिवशी साधूने मग त्याला पुनर्मुषिक भवाचा आशीर्वाद दिला. म्हणून परमेश्वर हे आईसारखे आहेत. परमेश्वर आपल्या मुलांना नेहमी आशीर्वाद देतात. तू सुसंपन्न हो, तू बुद्धिमान हो, तू जगविख्यात हो, तुझी प्रगती होऊ दे, सर्वांना तुझी ख्याती कळू दे. पण ज्या दिवशी मुलं आपल्याच आई वडिलांना डोळा दाखवतात त्या दिवशी त्याच निर्मळ आईच्या आणि वडिलांच्या हृदयातून काही वेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात. तर परमेश्वर काय म्हणतायत, आज याच्या हृदयामध्ये अहंकार निर्माण झालाय, हा अहंकार मला कमी करायला लागणार. किती अहंकार होता? इंद्राच्या हृदयामध्ये एका डोंगरासारखा अहंकार होता, एका मोठ्या पर्वतासारखा अहंकार होता. श्रीकृष्णांनी विचार केला, या डोंगरासारख्या अहंकाराला नष्ट करण्यासाठी मी अजून एका डोंगराची उपयोग करणार, त्याचा वापर करणार. आणि या कथेमध्ये सांगतो तर काय डोंगर होता. श्रीकृष्णांनी आपल्या वडिलांना सांगितलं, काय हो बाबा, आज तुम्ही कुठल्या पूजेची एवढी सगळी सामग्री एकत्र केली आणि तुम्ही कशासाठी हे सगळं करताय? ते सांगितलंय, आपण गवळी आहोत. गवळी म्हणजे आपण गायींचं दूध काढतो, ते दूध विकतो, लोणी विकतो, दही विकतो, याच्यावर आपलं जीवन चालू आहे. गायी आपल्याला दूध इत्यादी कधी देणार? जेव्हा त्यांना छान खायला गवत मिळणार. ते गवत छान कधी येणार? जेव्हा छान पाऊस पडणार. पाऊस छान कधी पडणार? जेव्हा पाणी पुरवठा मंत्री इंद्र हे आपल्यावर पाणीचा वर्षाव करणार. म्हणून आमच्या पूर्वजांनी ही प्रथा सुरू केली आहे की आपण इंद्राची दरवर्षी एक खूप मोठ्या प्रमाणावर पूजा करावी, जेणेकरून इंद्र प्रसन्न राहतील आणि आपल्यावर नेहमी पाण्याचा वर्षाव करतील. श्रीकृष्णांनी काही मुद्दे मांडले, अगदी असं इथे गालावर बोट ठेवून मांडले, निरागसपणे मांडले. म्हणाले, काय हो बाबा, मला एक सांगा, जर इंद्र पाणी पुरवठा करतात तर पाण्याचा जो वर्षा ऋतू आहे, हा पावसाळा जो आहे, हा फक्त ठराविक 4 महिन्यांमध्येच पाऊस का पडतो? कधी एप्रिल महिन्यामध्ये पाऊस का नाही पडत? कधी डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस का नाही पडत? जर देणाऱ्या व्यक्तीची इच्छा आहे, ज्याच्यावर सर्व काही अवलंबून आहे, जर आपण हीच पूजा जानेवारी महिन्यात केली तर पटकन येणार पाऊस. जर आपण एप्रिल महिन्यामध्ये हीच पूजा केली तर पटकन येणार पाऊस. मी तर 7-8 वर्ष माझं वय आहे, 8 वर्षांपासून मी बघतोय फक्त पावसाळ्याच्या दिवसांमध्येच पाऊस येतो. मला नाही वाटत त्याच्यावर अवलंबून आहे. पहिला मुद्दा रास्त आहे मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणाले, जर इंद्रामुळे जर पाऊस येत असेल तर मला एक सांगा, समुद्रामध्ये कोण इंद्राची पूजा करतायत? समुद्रामध्ये पण पाऊस पडतो. जर पूजेमुळे पाऊस पडत असेल तर फक्त जिथे जमीन आहे तिथेच पाऊस पडायला पाहिजे, पण नाही, जिथे कोणी त्यांची पूजा नाही करत तिथे पण पाऊस पडतो. मग ते कसं काय? नंद महाराज म्हणतायत, 7 वर्षांचा मुलगा आहे की काय, याला सगळं काही कळतंय. तिसरं म्हणतात, कधी कधी लोक बरीच पूजा करतात पण तरी त्यांच्या जीवनामध्ये जो आनंदाचा दुष्काळ असतो तो कधी जात नाही. म्हणजे मला एक लक्षात येते, संपूर्ण त्याची इच्छा नाही आहे, माणसाचे कर्म पण महत्वाचे. जर माणसाने चांगले कर्मच केले नसतील तर कितीही पूजा करतोय तो देवतांची, पण देवता त्याला कर्माच्या पलीकडे त्याला काही देऊ नाही शकत.
नंदा महाराज गप्प बसले. सगळं हे लहानसा मुलगा आहे, पण जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय. नंदा महाराज म्हणाले, ठीक आहे, आपण एक काम करूया, तू जसं म्हणतोयस तसं करूया, पण या क्षणी माझ्या पूर्वजांनी मला जे शिकवलंय ती मला पूजा करू दे रे बाबा. श्रीकृष्ण म्हणाले, जी गोष्ट शास्त्रांमध्ये लिहिलेली नाहीये, जी वेदांमध्ये लिहिलेली नाहीये, ती करण्याची बांधिलकी नाहीये, करणं गरजेचं नाहीये. हे तुमच्या पूर्वजांनी सुरू केलं. वेदांमध्ये इंद्रपूजा दिलेली नाहीये, म्हणून आपण जर ती थांबवली, कोणी आपल्यावर रोष करू शकत नाही, कोणी आपल्यावर क्रोध करू शकत नाही. इंद्राने जर रोष केला, मी बघून घेईन. नंद महाराज म्हणतात, अरे बाळा, आपण अवलंबून आहोत. आपण जे आपल्याला पाणी पुरवठा करतायत त्यांच्या विरुद्ध आपण कधी जाऊ नये. श्रीकृष्ण म्हणतात, जे काही आहे बाबा, मला ही जी सगळी सामग्री इथे एकत्र केली आहे हीच मी वापरणार माझ्या हिशोबाने. नंद महाराज म्हणतायत, ही सामग्री मला इंद्राला अर्पण करू दे. 15 दिवसांनी तू जशी म्हणशील तशी आपण एक दुसरी पूजा करूया. श्रीकृष्णांनी हट्ट धरला, अजिबात नाही. जो इंद्र परमेश्वराच्या दिलेल्या शक्तीला अनादर करतोय आणि त्यांना डोळे दाखवतोय, त्याला मी 1 वाटी दूध, 1 वाटी लोणी, 1 मोदक पण अर्पण करू देणार नाही. अजिबात ही पूजा करायची नाही. नंद महाराज म्हणतात, काय करायचं या मुलाचं, एवढा हट्टी मुलगा आहे. बाकी सगळे तिथे बसलेले मंडळी होते, वरिष्ठ मंडळी होते, त्या सर्वांना या श्रीकृष्णांनी दिलेले मुद्दे रास्त वाटले. म्हणाले, बरोबर मुद्दे आहेत हे सगळे. कर्मांच्या पलीकडे देवता कधी देऊ शकत नाही. समुद्रावर पाणी पुरवठा कसं काय होतं? अकालीन जेव्हा वर्षा होते तेव्हा आपण त्याचा त्रास होतो, आपल्याला आनंद नाही होत कधी अकालीन वर्षेचा. मग बरोबर आहे, इंद्रावर अवलंबून नाहीये. सगळेजण म्हणाले नंद महाराजांना, या वर्षी श्रीकृष्ण जे म्हणतात आपण तसं करूया. मग श्रीकृष्णांना विचारलं, काय करायचं? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, इंद्राच्या मनातला गर्वाचा पर्वत नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णांनी ठरवलं होतं, मी एका दुसऱ्या पर्वताला वापरणार. त्या गावामध्ये एक गोवर्धन नावाचा पर्वत होता, आणि तो गोवर्धन पर्वत इतका सुंदर आहे, तो गोवर्धन पर्वत इतका आकर्षक आहे. त्याच्याबद्दल मी काही सांगतो. गोवर्धन पर्वतावर 12 महिने पाण्याचे झरे वाहत असतात. कधी कोणालाही तहान लागली, कोणीही व्यक्ती तहानलेला गोवर्धनापासून जाऊ शकत नाही. गोवर्धन, वर्धन म्हणजे वाढ, आणि गोवर्धन म्हणजे, गो या शब्दाचा एक अर्थ आहे गाय. गायींचं जर वर्धन व्हायचं असेल, गायींची जर तब्येत सुधारायची असेल, छान छान गवत पाहिजे, बरोबर? तर हा गोवर्धन पर्वत त्याच्या पूर्ण शरीरावर खूप सुगंधी आणि खूप छान असा चविष्ट गवत निर्माण करायचा, जेणेकरून गायींना खूप छान वाटायचं. या गोवर्धन पर्वतामध्ये खूप सुंदर सुंदर अशा गुहा होत्या. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये त्या गुहेमध्ये जर गेलात, गारवा, श्रीकृष्णांना कधी जेव्हा विश्रांतीची गरज असायची तेव्हा त्या गुहेमध्ये जायचे, छान गारवा असायचा. आणि थंडीच्या काळामध्ये जेव्हा थंड वारा व्हायचा तेव्हा श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत त्या गुहेमध्ये जेव्हा जायचे तेव्हा आतमध्ये छान उष्णता होती. जसं आपल्याला फायद्याचं ठरेल तसा तो गोवर्धन पर्वत त्या गुहेमध्ये ते वातावरण तयार करायचा. तर प्यायला झरे, खाण्यासाठी गायींसाठी तिथे छान गवत, काही फळं, झाडे, गोपकुमारांना खाण्यासाठी, बसण्यासाठी, आराम करण्यासाठी या छान गुहा. हे गोवर्धन पर्वत गायींसाठी खूप छान सोयी सुविधा द्यायचा, श्रीकृष्णांच्या मित्रांसाठी सोयी सुविधा द्यायचा. गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांना खूप प्रिय होतं. श्रीकृष्णांनी सांगितलं, आपण सगळे अवलंबून आहोत गवतावर, पण ते गवत पाऊस नाही देते, गोवर्धन पर्वत देतोय, आपण गोवर्धनाची पूजा करायला पाहिजे. सगळे म्हणाले, काय एका पर्वताची पूजा करायची, इंद्र सारख्या देवताची नाही करायची? श्रीकृष्ण म्हणाले, माझा तुमच्या जुन्या रूढी विधींवर विश्वास नाहीये. मला माझ्या डोळ्यासमोर दिसतंय की गोवर्धन पर्वत आपली काळजी घेतोय, आपण गोवर्धनाची पूजा करायला पाहिजे. जसं दिसतं तसं आपण करायला पाहिजे. सर्व म्हणाले, ठीक आहे. त्यालाच विचारलं, तूच सांग आता बाबा कशी पूजा करायची? त्यांनी म्हणाले, या पर्वताला आपण भोग अर्पण करूया. तर काय करायचं? चपात्यांचा ढीग लावा, डाळीचे कुंड तयार करा,
भाजीचे एवढे मोठे मोठे भांडे तयार करा, भाताचा डोंगर तयार करा आणि आपण हे सगळं या गोवर्धनाला अर्पण करू. आणि काहीच वेळामध्ये मी तुम्हाला दाखवीन की हे गोवर्धन पर्वत मृत पर्वत नाहीये, हे जिवंत पर्वत आहे. का तर याला आपल्या सर्वांबद्दल खूप आपुलकी आहे, म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक प्रसंगी हा गोवर्धन पर्वत आपल्याला मदत करत असतो. तर या लोकांना श्रीकृष्णांवर एक विश्वास होता. श्रीकृष्ण आपले शुभचिंतक आहेत हा परम विश्वास व्रजवासींना आहे. बाकी त्यांना माहिती असेल नसेल माहिती नाही. तर म्हणाले ठीक आहे. सर्व गावांमध्ये ती खबर पसरली. कोणी एका गावाने ठरवलं आम्ही अमाप चपात्या बनवू, कोणा एका गावाने ठरवलं आम्ही भरपूर वरण डाळ बनवू, कोणा एका गावाने ठरवलं आम्ही ही भाजी बनवू, कोणी एका गावाने ठरवलं आम्ही भात बनवू. अशा प्रकारे कोणी खीर बनवली, कोणी श्रीखंड बनवलं. अनेक अनेक वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी तिथे आणले आणि श्रीकृष्णांनी त्या सर्व पदार्थांना गोवर्धन समोर ठेवले आणि गोवर्धनाला त्यांनी प्रार्थना केली, हे गोवर्धन, आजपर्यंत तू आमची काळजी घेतली, आम्ही कधी कृतज्ञतेने तुला कधी काही प्रतिसाद नाही दिला. आज पहिल्यांदा आम्ही सगळे गवळी लोक एकत्र आलोय आणि कृतज्ञतेच्या भावनेने तुला काहीतरी अर्पण करतोय, कृपया हे स्वीकार कर. जेव्हा श्रीकृष्णांनी ही प्रार्थना केली तेव्हा गोवर्धन पर्वताचं जे शिखर होतं त्या शिखरावर एक द्वितीय श्रीकृष्ण दिसले लोकांना. इथे एक श्रीकृष्ण होते त्यांच्यासोबत आणि तसेच त्याच रूपाचे तसेच निळे सावळे श्रीकृष्ण त्या गोवर्धन पर्वताच्या वर दिसले. फक्त त्यांचा जो आकार होता तो खूप मोठा आकार होता. तर लोक म्हणतायत इथे पण श्रीकृष्ण आहेत, तिथे पण श्रीकृष्ण आहेत. तर ते जे श्रीकृष्ण आहेत त्यांना या श्रीकृष्णांनी नमस्कार केला. तर श्रीकृष्ण जे म्हणतील ते व्रजवासी करणार. तर सगळ्या व्रजवासींनी त्या गोवर्धन पर्वतावरच्या श्रीकृष्णांना सगळ्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले आता काय. तर ते गोवर्धन पर्वतावरचे जे श्रीकृष्ण होते ते त्यांच्या अशा गंभीर मेघ जसा ढगांचा कधी कसा खोल आवाज येतो त्या आवाजामध्ये बोलले, आज मी खूप खुश झालो आहे, तुम्ही एवढे सगळे पदार्थ मला अर्पण केले आहेत. आणि असं म्हणून त्या श्रीकृष्णांनी त्यांची एवढी मोठी जीभ होती त्या जिभेने असे सगळे त्या चपात्या, ती डाळ, तो भात असा सगळं गायब. आणि म्हणाले अणियोर 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 म्हणजे अजून द्या अजून द्या. आता हे सगळे व्रजवासी म्हणतात आमच्या घरी जे काही पीठ डाळ भाजी सगळे काय होतं ते सगळं अर्पण केलं, अजून कुठून आणणार. पण श्रीकृष्ण म्हणाले त्यांची भूक समाप्त नाही झाली आहे, मग आता काय करायचं. तर कोणाच्या तरी घरी गेले, थोडंसं काहीतरी उरलेलं होतं ते आणलं आणि श्रीकृष्णांनी त्याच्यावर तुळशीचं एक पान, किती, एक तुळशीचं पान तिथे ठेवलं आणि गोवर्धनाला म्हणाले आता हे स्वीकार कर. आता पुन्हा तेवढे डोंगर नव्हते पण श्रीकृष्णांनी त्या श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा असं केलं. पण यावेळेस तुळशीचं पान होतं ते तुळशीचं पान गेलं छोटंसं. पण श्रीकृष्णाचा आवाज आला, त्यांचा तृप्त झाले गोवर्धन. आणि आता श्रीकृष्णांनी म्हणाले आपण गोवर्धनाने आयुष्यभर आपल्याला इतकं काय दिलंय, आज आपण त्यांना एक दिवस काय ते दिलं, पण हा गोवर्धन बघा कसा आहे, तृप्त झाला, एका भोगाने तृप्त झाला. का तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आहेत ना, ते या श्रीकृष्णांना काय पाहिजे माहितीये. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, गॉड गिव्स 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 अँड ही फॉरगिव्स. मॅन गेट्स 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 बट ही फॉरगेट्स. आपल्याला लहानपणापासून परमेश्वराने फक्त देण्याचं काम केलंय, घे घे घे, आणि आपण ते घेऊन सगळं काही विसरलोय. परमेश्वराला आयुष्यभरापासून त्यांनी जे दिलंय त्यासाठी एकदा जरी आपण मनापासून या श्रीकृष्णांना धन्यवाद म्हटलं. पण कसं म्हणायचं माहितीये, ओठांनी नाही म्हणायचं, हृदयापासून म्हणायचं, हे परमेश्वरा आजपर्यंत न मागता तू मला सर्व काही दिलंयस, माझी बुद्धी जेवढी चालते त्याच्यापेक्षा जास्तीच दिलंयस, पण मी आजपर्यंत तुला कधी धन्यवाद नाही म्हटलं. आज मी काहीतरी जन्माष्टमीच्या दिवशी ऐकलं की परमेश्वराला एकदा जरी आपण हृदयापासून धन्यवाद म्हटलं, परमेश्वर पूर्णपणे तृप्त होतात जर आपण हृदयापासून म्हटलं तर.
ही शिकवण श्रीकृष्णांनी ब्रजवासींना त्या दिवशी गोवर्धन पर्वताला जेव्हा एकदा त्यांनी अर्पण केलं ही शिकवली. तर गोवर्धन पर्वताचा तृप्त झाले. आता परत या ब्रजवासींनी त्याला विचारलं, आता श्रीकृष्ण पुढे सांग काय करायचं, तूच सांग काय करायचं. म्हणाले ठीक आहे, चला सर्व वाद्य आणा, सर्व गाणारे व्यक्ती आणा, सर्व ढोल ताशे आणा, आणि आता आपण एक परिक्रमा करायची आहे. पहिल्यांदा त्या दिवशी त्या गोवर्धन पर्वताला एक परिक्रमा झाली. आणि गोवर्धन परिक्रमा करताना पहिले व्यक्ती कोण होते माहिती आहे? आज असंख्य लोक त्या गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतात, पण गोवर्धन परिक्रमाची जी एक विधी आहे ती पहिली कोणी सुरू केली माहिती? पहिला व्यक्ती कोण आहे गोवर्धन परिक्रमा करणार आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्णांनी सगळ्यात पहिले गोवर्धन परिक्रमा केली. तर श्रीकृष्ण समोर चालले आहेत, त्यांच्या मागे कोणी तुतारी वाजवत आहेत, कोणी ढोल ताशे वाजवत आहेत, आणि आनंद सगळे आनंदात आहेत. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी ती गोवर्धन परिक्रमा केली. आणि गोवर्धन परिक्रमा करून तो जो सगळा ढोल ताशे एवढा सगळा जो सुंदर वाद्यांचा आवाज, सगळेजण गीत गातायत आणि सगळे जे ब्रजवासी आहेत ते म्हणतायत, आज पहिल्यांदा आम्ही बघितलं श्रीकृष्णांची इच्छापूर्ती जेव्हा आम्ही केली. श्रीकृष्णांनी जे जे सांगितलं ते आम्ही बंद केलं, आणि श्रीकृष्णांनी सांगितलं हे आजपासून सुरू करायचं ते केलं. श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर जसं कधी कोणा व्यक्तीच्या गळ्यामध्ये हार असतो, तो हारामुळे तो व्यक्ती सुंदर दिसतो. म्हणतात श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर त्यांच्या हास्याचा जो हार आहे, हा हार आम्ही आजपर्यंत कधी बघितला नाही. आज श्रीकृष्ण किती सुंदर दिसत आहेत. तर श्रीकृष्ण खुश आहेत ना, श्रीकृष्ण आनंदी आहेत ना, आपल्याला काय पाहिजे? तर बरेचसे लोक श्रीकृष्ण नाचत होते, श्रीकृष्ण आनंदाने पुढे पुढे जात होते, त्यांना बघून पूर्णपणे तृप्त होते. अशा प्रकारे हे पूर्ण दृश्य चालू होतं. पण या सगळ्या गोष्टीमुळे एका व्यक्तीला खूप राग आला होता. माझी पूजा बंद केली, तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? आज मी दाखवतो माझा क्रोध काय करू शकतो. मी आहे पाणी पुरवठा मंत्री, आणि मी योग्य प्रमाणात जर पाणी पुरवठा केला तर ते अमृतासारखं लागतं पाणी. पण जर पाण्याच्या नदीवर जर एक बांध फुटला, मग जे पाणी वाहत येतं अनियंत्रित, त्याने काय होतं? सर्वनाश. तर अग्नी जेव्हापर्यंत थोडीशी आहे तेव्हापर्यंत त्याचा आपण सदुपयोग करू शकतो. अग्नी जेव्हा ब्लास्ट होते तेव्हा सर्वनाश होतो. वारा जेव्हा थोडासा येतो या पंख्यातून तेव्हा खूप छान वाटतं, पण हा वारा आलं, वादळ आलं तर सर्वनाश होतो. पाणी जेव्हा थोड्या प्रमाणात येतं तेव्हा आपण त्याला पिऊ शकतो, स्नान करू शकतो, छान वाटतं, फ्रेश वाटतं. पण तेच पाणी जेव्हा बहुसंख्य प्रमाणात येतं तेव्हा नाश होऊ शकतो. विचारा, परमेश्वराची एक एक शक्ती आहे. अग्नी एक तत्व आहे, वायू एक तत्व आहे, जळ हे एक तत्व आहे. या एक एक तत्वामध्ये किती शक्ती आहे की थोडं जरी नियंत्रणा पलीकडे हा एक तत्व गेला, पूर्ण मनुष्य शहराचा सर्वनाश होऊ शकतो. या सगळ्या तत्वांमध्ये, एकेका तत्वांमध्ये शक्ती पेरणारे जे भगवंत आहेत त्यांच्यामध्ये किती शक्ती असेल. त्या तत्वामध्ये शक्ती पेरणाऱ्या भगवंतांना जर आपण डोळे दाखवले तर आपल्यासोबत काय होऊ शकतं. पण हे या इंद्राला कोणी सांगितलं नाही, कारण इंद्राने कधी जन्माष्टमीचा कधी प्रवचन ऐकलं नव्हतं. इंद्र म्हणतोय आज मी पाणी पुरवठा मंत्री दाखवतो की पाण्याचा पुरवठा योग्य पद्धतीने न करून जेव्हा एक पूर मी आणीन वृंदावनामध्ये, बघा तुमची काय हालत होते. त्यांनी या ब्रह्मांडाच्या प्रलयाच्या वेळेस काही ढग असतात विशिष्ट, त्यांचं नाव असतं सांवर्तक ढग. या सांवर्तक ढगांना त्यांनी बोलवलं इंद्राने आणि म्हणाले पूर्ण ब्रह्मांडाला बुडवून टाकण्याची तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुम्हाला मी काही मिनिटे देतो. या मिनिटांमध्ये पूर्ण ब्रह्मांडाला पूर आणण्याची शक्ती असणारे हे सांवर्तक ढग, तुम्ही सर्व शक्ती, सर्व रोष तुमचा या लहानशा एका गावावर व्यक्त करा. मरून जाऊ दे हे सगळे गवळी, मरून जाऊ दे हे सगळे गाय, मरून जाऊ दे हे सगळे वासर, हरिण, मोर, पोपट जे कोणी आहेत, मला पूजा नाही करत काय, आज दाखवतो मी कोण आहे. जी हुजूर. या सगळ्यांनी आकाशामध्ये, माहिती असे कधी ना आक्रमण करण्यासाठी सैनिक येतात आणि ती सैनिकांची फौज येते, असे मार्च पास करतात ना
सगळ्यांच्या डावा पाय पुढे एकत्र. ते बघूनच वाटतं की काहीतरी आता हे विलक्षण काहीतरी होणार आहेत. या ढगांची एक सेना आली, एक फौज तयार झाली या संवर्तक ढगांची. यांनी वृंदावनाच्या सगळ्या आकाशावर पूर्ण दाट एक आच्छादन केलं. तर वैष्णव आचार्य आहे ते म्हणतात, जर एक कुऱ्हाड घेतली असती आणि त्या कुऱ्हाडीने जर कोणी त्या ढगांना मारलं असतं, त्या कुऱ्हाडीमध्ये शक्ती नव्हती, इतके ते ढग शक्तिशाली ढग आले होते आणि इतके असे ते एकत्र आले होते, इतका तो दाट त्यांनी आच्छादन तयार केलं होतं. एका कुऱ्हाडीने तुम्ही त्या ढगांना मारू नाही शकत. अशा प्रकारे ढग आले आणि सांगतात, वेटिंग फॉर युअर ऑर्डर, सांगा काय करायचं म्हणे. फायरिंग. तिथे सगळं आधी वारा वाहू लागला, संकेत होता माहिती. युद्ध जेव्हा सुरू होतं ना तेव्हा मग नंतर युद्ध सुरू होतात. त्या सर्व ढगांनी आधी चेतावणी दिली नंद महाराजांना, त्या गावकरी मंडळींना, आता सर्वनाश होणार आहे, तयार व्हा. आणि जेव्हा पाऊस सुरू झाला, म्हणतात हत्तीच्या आकाराचा एक थेंब होता. कारण त्यांना सांगितलं होतं काही मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण ब्रह्मांडाला समाप्त करण्याचे जेवढं पाणी आहे ते या गावामध्ये तुम्हाला टाकायचंय. हत्तींसारखे खांबांसारखे सगळे थेंब पडतायत. आणि तिथे काही बैल होते, त्या बैलांच्या शिंगावर कधी कधी एवढे मोठे मोठे एक एक थेंब पडायचे. तर थेंब जेव्हा पडायचे ते किती जोरात त्या बैलांना लागायचं. तो थेंब तिथे असा तुटायचा, बैलाच्या डोक्यावर बसायचा. बैलाचं डोकं माहितीये स्ट्रॉंग असतं, खूप हाड खूप स्ट्रॉंग असतं ते. त्या बैलाला त्याचं लागायचं आणि ते पाणी नंतर खाली पडायचं. काही मिनिटांमध्ये तिथे पूर आला. वासरं रडायला लागले. त्या वासरांना त्या गायींच्या गळ्यामध्ये ना इथे अशी थोडी लूज त्वचा असते, त्याचा त्या गायींनी ब्लँकेट सारखा वापर केला आणि स्वतःच्या वासरांना जवळ घेतला आणि त्याच्यामध्ये लपवण्याचा प्रयत्न केला. करतील काय? जिकडे तिकडे चोहीकडे फक्त पाणी पाणी, थंडगार वारा आणि त्या थंडगार वाऱ्यामध्ये पाणी. कधी कोणी फसलंय अशा परिस्थितीमध्ये? वाऱ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो ना खूप जास्ती त्रास होतो त्याचा. करणार काय? अशा प्रकारे सगळीकडे सर्वनाश होत होता आणि लोकांना लक्षात आलं आपण ती पूजा बंद केली त्याच्यामुळे हा परिणाम आहे. पण पूजा कोणामुळे बंद केली? श्रीकृष्णांमुळे. तर व्रजवासी पुन्हा श्रीकृष्णांकडे गेले, म्हणाले, हे श्रीकृष्ण कृपया आम्हाला मदत करा. श्रीकृष्ण म्हणाले, तुमच्या सर्वांची जबाबदारी मी घेतली. का बरं? ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या आज्ञेविना लोक जीवन जगू नाही शकत, पण मी दिलेल्या रस्त्यावर दोन दिशा आहेत. कुठल्याही रस्त्याच्या दोन दिशा असतात. एक असतं त्या रस्त्याला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो आणि कोणी असतात त्याच रस्त्यावर या बाजू, बरोबर दोन दिशा आहेत एका रस्त्यावर. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्य नेहमी मी दिलेल्या रस्त्यावरच मम वर्तम अनुवर्तनते. पण मी दिलेल्या रस्त्यावर दोन दिशा आहेत. काही लोक मी दिलेल्या रस्त्यावर माझ्या दिशेने धावतात आणि काही लोक मीच दिलेला रस्ता आहे पण त्याच्यावर विरुद्ध दिशेने जातात. जे विरुद्ध दिशेने जातात त्याला म्हणतात अधर्म. आणि जे लोक श्रीकृष्णाने दिलेल्या रस्त्यावर श्रीकृष्णाच्या दिशेने येतात त्याला म्हणतात धर्म. तर श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही व्रजवासी नेहमी माझ्यावर पूर्णपणे अवलंबून जीवन जगता, मी तुम्हाला वाचवीन. श्रीकृष्ण गेले आणि म्हणाले, ज्या गोवर्धन पर्वताची आपण पूजा केली तो गोवर्धन पर्वत आहे ना आपल्यावर प्रसन्न झालाय, तो बघा आपल्याला मदत करेल. श्रीकृष्ण गेले, श्रीकृष्ण त्या गोवर्धन पर्वताच्या जवळ गेले, त्याला विनंती केली आणि तिथे जाऊन आपल्या डाव्या हाताच्या या सर्वात कमकुवत बोटावर त्यांनी त्या गोवर्धन पर्वताला उचललं. मागच्याच वर्षी नाही 2025 मध्येच गोवर्धन पर्वताला मी प्रदक्षिणा केली. आज त्या गोवर्धन पर्वताचा जो सर्कम्फरन्स आहे तो आहे 22 किलोमीटर आणि तो पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी 5-5.5 तास लागतात.
5-5.5 तासाची त्याचे सर्कम्फरन्स आहे. तर किती विशाल आहे तो डोंगर, विचार करा. आणि श्रीकृष्णांच्या वेळेस तो अजून विशाल होता. तो पूर्ण डोंगर श्रीकृष्णांनी त्यांच्या शरीराच्या सर्वात कमकुवत या बोटावर उचलून इंद्राचा काय अपमान केला असेल. तोच डोंगर जर त्यांनी उजव्या हाताने उचलला असता तर गोष्ट वेगळी होती. तोच डोंगर जर उजव्या हाताच्या अंगठ्याने जर असं उचलला असता तरी गोष्ट वेगळी होती. पण श्रीकृष्णांना पण जेव्हा कोणाचा मानभंग करायचा असेल, जर कोणाचा गर्वनाश करायचा असेल, नाजूक नाजूक गोष्टीला श्रीकृष्ण लक्ष देतात. जेव्हा कोणाचा गर्वनाश करायचा असेल, कसा गर्वनाश करतील? संपूर्ण गर्वनाश करतील. डाव्या हाताच्या या लहानशा बोटावर तो गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व ब्रजवासींना हाक मारली, या सगळेजण या, गोवर्धन तुमच्या प्रसादाला, भोगाला स्वीकार करून खूप प्रसन्न आहे. तुम्हाला सर्वांना एका छत्रीसारखा आश्रय देण्यासाठी गोवर्धन तुम्हाला सर्वांना बोलवतोय. आणि तुम्ही जर नाही आलात, कारण का माहितीये, एवढा तो मोठा डोंगर आणि एका 7-8 वर्षाच्या मुलाच्या डाव्या हाताच्या या लहानशा बोटावर उभा आहे. तर कधी कधी भीती वाटते ना. बघितलं नाही असं कधी आपण? तर हे लहानचं घड्याळ आहे माझं, त्याला पण मी नाही धरू शकत, बॅलन्स नाही आहे ना. तर काही ब्रजवासींना वाटत होतं आपण गेलो आणि हा डोंगर असा थोडा हल्ला, बॅलन्स गेला आणि खाली जर पडला तर आपण समाप्त होऊ. तर श्रीकृष्ण काय म्हणाले माहितीये? म्हणाले, तुमचं दुःख मला बघवत नाहीये. तुमच्यावर हा जो पाऊस पडतोय, गारा पडतायत, तुमच्या गायींवर, वासरांवर, बैलांवर, हरिणांवर, मोरांवर जे अत्याचार होत आहेत ते मला बघवत नाहीये. जर तुम्ही आतमध्ये नाही आलात, तुमचे दुःख बघून मी हे जास्ती वेळ उचलू नाही शकणार, कारण माझं हृदय द्रवित होत आहे. बघा हे श्रीकृष्ण कसे आहेत. श्रीकृष्ण म्हणतायत, तुमचं दुःख बघून मला शक्ती कमी पडेल, तर मी जास्ती वेळ हे उचलू नाही शकणार, तर लवकर लवकर या. आणि याच ब्रजवासींचं दुःख बघून इंद्राच्या मनामध्ये काय होत होता? आनंद होत होता. मरा लेकांनो, माझी पूजा बंद केली, मला तुम्ही नमस्कार नाही करणार, आज बघा तुम्हाला सर्वांना मारतो की नाही. 2 व्यक्ती आहेत आणि एक गाव आहे आणि त्या गावकऱ्यातले लोक बिचारे त्रासलेले आहेत. एका व्यक्तीला ते बघून आनंद होतोय, मरा, जिवंत नका राहू. आणि तेच दुःख बघून परम कृपाळू, परम कोमळ हृदयाचे श्रीकृष्ण म्हणतायत, जर तुम्ही पटकन नाही आले, मी हे सहन नाही करू शकत आहे, तुमचे दुःख मी सहन नाही करू शकत आहे, तर हे गोवर्धन पर्वत मी धरू नाही शकणार. पटकन आतमध्ये या. तुमच्या चेहऱ्यावर सुख बघून, तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघून माझ्या हाताला स्थिरता येईल, तेव्हा कुठे हे गोवर्धन पर्वत मी नीट धरू शकतो. परत व्रजवासींच्या मनात एकच भावना आहे, श्रीकृष्णांना दुःख नाही द्यायचंय. त्यांना त्या गोवर्धनच्या बॅलन्सवर विश्वास नाहीये, पण म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतायत, तुमचं दुःख बघून मला दुःख होतंय, तुम्ही जर आतमध्ये आले, आश्रित झाले, तुम्हाला जर चेहऱ्यावर आनंद झाला तर मला बरं वाटेल, श्रीकृष्णांना आवडेल ना, मग मी पण जाणार आतमध्ये. असं ऐकून सर्व गावकरी मंडळी, सर्व वासरं, सर्व गायी, सर्व बैल, मोर, हरिण, जितके पोपट सगळे होते ते सगळे आतमध्ये आले. श्रीकृष्णांनी बरोबर सगळ्यांसाठी तिथे जागा तयार केली होती. आणि नंतर श्रीकृष्ण म्हणतात, अजिबात असा विचार करू नका की त्या गोवर्धन पर्वताच्या आजूबाजूला जो पाऊस पडतोय तो पण खाली पडणारच आहे ना, तर तो खालून येईल आतमध्ये. म्हणाले, हा जो गोवर्धन आहे त्याला मी जेव्हा उचलला ना, तेव्हा सगळीकडून, बाजूकडून सगळीकडून माती पडली आणि त्या मातीची एक जणू काही भिंत तयार झाली आहे, बुरुज असतो तशी एक भिंत तयार झाली आहे. आणि त्याच्यामुळे काळजी करू नका, गोवर्धन आपल्याला प्रेम करतो, गोवर्धन त्या पाण्याला आतमध्ये येऊ देणार नाही. खरं काय केलं होतं माहितीये श्रीकृष्णाने? माती तर पाण्यामध्ये वाहून जाते, पाण्याने, मातीने कधी बुरुज नाही बनू शकत, मातीने कधी भिंत नाही बनू शकत. माहितीये श्रीकृष्णाने काय केलं? श्रीकृष्णांचा एक अस्त्र आहे, सुदर्शन चक्र. श्रीकृष्णांनी गुप्तपणे, अदृश्य रूपात सुदर्शन चक्राला सांगितलं, हे सगळे माझे लोक आहेत. श्रीकृष्ण ब्रजवासींना माझं समजतात. का? कारण ब्रजवासी लोक श्रीकृष्णांना माझं समजतात. जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला, त्या जन्मा अगोदर त्या गावामध्ये पूर्णपणे शांती होती. कोणी राक्षस येत नव्हतं त्या गावात. कोणाला काय घेणं देणं आहे? गवळ्यांशी कोणाला काय वैर आहे? ते बिचारे आपल्या गाईचं दूध काढतायत, दूध विकतात, साधं जीवन जगतायत. ज्या दिवशीपासून त्या गावामध्ये श्रीकृष्णांचा अवतार झाला,
त्या दिवशीपासून त्या गावामध्ये आक्रमणांचा उद्वेग झाला. पण जरी दररोज वेगवेगळे आक्रमण होत आहेत आणि उद्वेग झालाय, तरी पण त्या गावकरी मंडळींनी कधी श्रीकृष्णाचा त्याग नाही केला. एक मिनिट, आजपर्यंत ज्या दिवशीपर्यंत श्रीकृष्णांचा जन्म आपल्या गावी नव्हता झाला, सगळं काही शांत चालू होतं, कधी कोणी आक्रमण नाही केलं. जेव्हापासून श्रीकृष्णांचा आपल्या गावात जन्म झालाय, बरोबर तिथेच ते सगळे राक्षस असतात. बरोबर, असं नाही की दुसरीकडे. क्लिअर होतं, सिंपल अँड क्लिअर होतं. हे सगळे राक्षस जे नंदगावामध्ये येतात, वृंदावनामध्ये येतात, केवळ या एका मुलाला मारायला येतात. श्रीकृष्ण का नेहमी आक्रमण त्याच्यावर, सगळे मुलं, बाकीचे मुलं पण सांगायचे तो राक्षस आला आणि श्रीकृष्णांना मारत होता. या सर्व गावकरी मंडळींनी एक दिवशी जर एकत्र आले असते आणि एक मीटिंग ठेवली असती, म्हणाले या श्रीकृष्णांना या गावाच्या बाहेर पाठवा, पुन्हा एकदा आपल्या गावामध्ये शांती निर्माण होईल, सर्व समस्यांचं निराकरण झालं असतं. पण या गावकरी मंडळींनी काय म्हटलं, श्रीकृष्ण माझा. जरी उद्वेग होत असेल, जरी आक्रमण होत असेल, जरी त्रास होत असेल, काय समस्या आहे, श्रीकृष्ण येतात ना आपल्याला मदत करायला, आणि नंतर सगळे झाल्यानंतर खूप गोड हसतात ना, आणि गोड गोड आपल्याला प्रेम करतात ना, अजून जीवनात काय पाहिजे. तर श्रीकृष्ण आज विचार करतायत, माझ्या जन्मापासून आजपर्यंत या लोकांनी मला कधी दूर लोटलं नाही, या लोकांनी मला कधी दूर लोटलं नाही. आज त्यांच्या संकट प्रसंगी मी त्यांना दूर लोटू, अजिबात नाही. म्हणून त्या दिवशी श्रीकृष्णांनी सगळ्यांना आतमध्ये आणलं. त्यांच्या संरक्षणासाठी श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राला सांगितलं, कोणाला तुझं रूप दाखवू नकोस, पण असा त्या गोवर्धन पर्वताचा तो गोल 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 त्यांचं संरक्षण करत होता. एक थेंब पाणी, किती, एक थेंब पाणी पृथ्वीवर पडायला नाही पाहिजे, चिखल व्हायला नाही पाहिजे. समजलास? श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राला सांगितलं, या ब्रह्मांडाला पूर येईल इतकं पाणी इंद्राने सोडलंय, तुला मी कामगिरी दिली आहे, माझ्या व्रजवासींना त्रास नाही व्हायला पाहिजे, एक थेंब पाणी पृथ्वीवर नाही पडायला पाहिजे, अजिबात चिखल नाही व्हायला पाहिजे. सुदर्शन चक्र म्हणाले, तुम्ही जे म्हणाल ते होणार. आणि सुदर्शन चक्राने एक थेंब पाणी पडू नये दिलं पृथ्वीवर. बाजूला सगळं पडत होतं, झाडांवर पडत होतं, पण कोरडी जमीन होती. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी 7 दिवस आणि 7 रात्र अशा प्रकारे हे गोवर्धन पर्वत उचलून ठेवला. यशोदा त्यांची आई, यशोदेने अनेक वेळा श्रीकृष्णांना भूक लागून अशा एकदम उतावीळ झालेलं बघितलंय. तर यशोदा म्हणते, श्रीकृष्ण 2-3 तास झाले ते उचलून, थकला असशील नाही, थोडं खाऊ घालू का तुला. तर श्रीकृष्ण म्हणाले, मी खाऊ की नको हे बोलणार. तेवढ्यात एक ब्राह्मण त्यांचा एक मित्र होता. तो ब्राह्मण मित्र काय म्हणतो, अहो यशोदामाई, आजपर्यंत तुम्ही कधी बघितलंय का या लहानशा मुलाला गोवर्धन पर्वत उचलताना हे जे सगळं चाललंय ना, मी काही मंत्र उच्चारण केलंय, त्याच्यामुळे श्रीकृष्णांमध्ये शक्ती आहे. श्रीकृष्ण बोलतच आहे, श्रीकृष्ण बिचारे गप्पा बसले. कोणाला काळजी आहे आणि कोणी त्याचा यशाला स्वतःचा यश म्हणून मानतायत. यशोदामाई म्हणते, एक काम करा रे, अरे तुम्ही सगळे मित्र श्रीकृष्णांचे, थोडे त्याचे हात दाबून द्या. कोणी मित्र म्हणतात, श्रीदामा वगैरे त्यांचे मित्र आहेत, अनेक वेळा कुस्तीची खेळ खेळायचे हे लोक, आणि त्या कुस्तीमध्ये श्रीकृष्ण दररोज श्रीदामाच्या हाती हरायचे. श्रीदामा नावाचे एक गोप आहेत, राधाराणीचे भाऊ आहेत, ते त्यांच्याकडून रोज हरायचे. तो श्रीदामा म्हणतो, त्याला रोज हरवतो मी, हा काय गोवर्धन पर्वत उचलणार आहे. तर श्रीदामा श्रीकृष्ण गोवर्धन पर्वताच्या खाली आहेत आणि म्हणतात, श्रीकृष्ण तू जर हात दुखत असतील तर माझे हात स्ट्रॉंग आहेत, ठीक आहे ना, तर थोडं पर्वत जर मला दिलंच तरी चालेल. त्याला वाटलं की शक्य आहे. तर श्रीकृष्णाने थोडं पर्वताचं खाली केलं, आणि त्यावेळेस बाकीच्या जे नंद महाराजांचे मित्र होते त्यांनी आपल्या काठ्या तिथे उभ्या केल्या होत्या. ते गोवर्धन पर्वत ते काठीला स्पर्श केला, त्या काठ्या तुटल्या, काट 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 अशा सगळ्या. परत श्रीकृष्णाने वर धरलं. मग श्रीदामा म्हणतो, नाही नाही असू दे, तुझ्याकडे असू दे. यशोदाबाई म्हणते, अरे याला काहीतरी खायला द्या, याचं काय होणार. पण श्रीकृष्ण खायला पण वेळ नाहीये, आणि श्रीकृष्ण फक्त ते गोवर्धन पर्वत उचलते. तेवढ्या श्रीकृष्णांनी काय केलं माहितीये, एक खूप सुंदर त्यांची बासुरी काढली, आणि ती बासुरी पण वाजवायला लागले, आणि सगळ्या व्रजवासींना त्यांनी एकच फक्त केलं, या लोकांनी माझ्यासाठी काय त्रास सहन नाही केलाय,
आज 7 दिवस आणि 7 रात्र हे माझ्यासोबत आहेत, यांना मी केवळ आनंद देणार. तर श्रीकृष्ण असे मध्ये, जसं या हॉलमध्ये हा टेबल आहे आणि तुम्ही कोणी डावीकडे, कोणी उजवीकडे, कोणी डावीकडे, कोणी समोर आहेत, मी या टेबलच्या मागे बसलोय बरोबर. तर श्रीकृष्ण त्या गोवर्धन पर्वताच्या मध्यभागी आहेत आणि काही गोप समोर होते, काही गोप डावीकडे, उजवीकडे, पाठीमागे होते. पण कोणालाही श्रीकृष्णांची पाठ नाही दिसली. कोणीही ब्रजवासी जेव्हा श्रीकृष्णांकडे बघत होते त्यांना श्रीकृष्ण समोर, त्यांची छाती, समोरचा भाग, साईडच्या लोकांना कधी बाजूचं चित्र नाही दिसलं, मागच्या लोकांना कधी श्रीकृष्णांची पाठ नाही दिसली. ज्यांनी केव्हा पण कधी पण श्रीकृष्णांना बघायचा प्रयत्न केला त्यांना श्रीकृष्ण समोर त्यांच्याकडे बघतानाच दिसायचे. आपल्यामधून कोणी असं करू शकतो? इथे तुम्ही सर्व बसले आहात, जर मी यांच्याकडे बघतोय तर हे म्हणतील की नाही ते त्यांच्याकडे बघतायत. सगळ्यांकडे एकत्र बघू शकतो का? श्रीकृष्णांनी सर्वांना इतकं समाधान दिलं, इतकं आनंद दिला. सगळ्यांना वाटलं श्रीकृष्ण केवळ माझ्याकडेच बघतायत. त्यांचे जे मित्र होते ते त्यांची मस्करी करत होते आणि श्रीमती राधाराणी पण होते, त्यांच्या मैत्रिणी होत्या, त्या बाजूच्या नजरेने, तिरक्या नजरेने श्रीकृष्णांकडे बघायचे. का बरं? कारण राधाराणीचे आई वडील पण तिकडे होते. आई वडिलांसमोर राधाराणी श्रीकृष्णांकडे कशी बघणार? तर तिरक्या नजरेने बघायचे. तर हे राधाराणी श्रीकृष्णांकडे तिरक्या नजरेने बघतायत हे तिच्या मैत्रिणीने बघितलं. मैत्रिणींची नजर हीच करत असते. तर ती मैत्रीण श्रीमती राधाराणींना म्हणते, अगं ऐक, तू एक तर स्थिर नजरेने बघ, नाही तर बघू नको, पण तू मधून मधून तिरक्या नजरेने बघते. श्रीकृष्णांनी ते बघितलंय आणि मागच्या वेळेस जेव्हा तू अशा तिरक्या नजरेने श्रीकृष्णांनी बघितलं तर त्यांचा हात असा हल्ला. तू 2-3 वेळा असं जर तिरक्या नजरेने बघितलं तर हात खाली आला तर आपण चिरडल्या जाऊ. थोडं जरा सांभाळून जा बाबा. तर इंद्राला वाटतंय की श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललाय, पण श्रीकृष्णांना पूर्णपणे विश्वास आहे की मी हा जो गोवर्धन पर्वत उचललाय या श्रीमती राधाराणींचं माझ्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या शक्तीने मी हे उचललंय. आणि सगळेजण मैत्रिणी राधाराणीला सांगतायत, तू वारंवार असं बघत जाऊ नकोस तिरक्या नजरेने, बिचारे सगळ्यांचा नरसंहार होईल, पर्वत पडेल. अशा प्रकारे गोड गोड गोष्टी होत आहेत. पण वर इंद्र काय म्हणतोय माहितीये? इंद्र म्हणतोय, या लहानशा मुलाच्या बोलण्यावरून यांनी पूजा थांबवली, पण एक दिवस झाला एवढा कोप आहे, कसं काय रे पाणी नाही पडत आहे, कसं काय रे चिखल नाही झालं, कसं काय रे कोणाला काही त्रास नाही होत आहे. हळूहळू त्याने तो कोप अजून वाढवला. माहिती, गाडीचा वेग वाढवताना आपण 1st गिअर, 2nd गिअर, 3rd गिअर, तसं त्या ढगांना सांगितलं, अजून टाका पाणी, अजून अजून अजून. शेवटी या ढगांनी त्यांच्यामध्ये जितकी शक्ती होती ती सगळं पाणी टाकलं. हालतच नाही टेबल, हा होतच नाही. तर शेवटी मी किती प्रयत्न करणार, शेवटी अरे यारे बाबा मदत करा. तर या सर्व ढगांनी शेवटी इंद्रासमोर हात जोडले आणि म्हणाले, आमच्यामध्ये जितकी शक्ती आहे ती सगळी वापरली, आम्ही याच्या पुढे काही प्रकोप करू शकत नाही. मग इंद्राला लक्षात आलं, जे ढग पूर्ण ब्रह्मांडाला नष्ट करू शकतात ते या गावाला नष्ट नाही करू शकले. याचं फक्त एकच कारण आहे, हा जो श्रीकृष्ण आहे हा माझ्या डोळ्यांना एक साधारण गवळींचा मुलगा वाटला, पण हे श्रीकृष्ण दिसायला साधे दिसतात पण आहेत ऍक्च्युली हे परमेश्वर. मी विसरलो, मी कमी पडलो. का माहितीये? कॅटरॅक्ट माहितीये, मोतीबिंदू माहितीये? डोळे बाहेरच्या व्यक्तीला चांगलेच दिसतात. जर मला मोतीबिंदू झाला असेल आणि तुम्ही जर माझ्याशी बोलताय तर तुम्हाला कळणारच नाही मला मोतीबिंदू झालाय. माझे डोळे तसेच दिसतात, छान दिसतात. पण जर मला विचारलं तुम्ही, अहो मी कुठल्या कलरचा शर्ट घातलाय, तर मी म्हणेन ते काय कळत नाहीये. का माहितीये? दुसऱ्याला कळत नाही की मला मोतीबिंदू झालाय. मला ती जाणीव करून घ्यायला लागेल की अरे माझा शर्टाचा रंग नाही दिसत आहे, फक्त अशी एक आकृती दिसते. मला समजायला पाहिजे की मला मोतीबिंदू झालाय. इतरांना अनेक वेळा ते कळत नाही. इंद्राच्या डोळ्यांमध्ये त्याच्या गर्वाचा मोतीबिंदू झाला होता. श्रीकृष्ण इतके गोड आहेत, या गोड श्रीकृष्णांमध्ये इंद्राला प्रतिस्पर्धी दिसला. श्रीकृष्ण कोणाचे प्रतिस्पर्धी आहेत? श्रीकृष्ण प्रतिस्पर्धी होण्यासाठी त्या व्यक्तीकडे असं काहीतरी लागतं जे माझ्याकडे नाहीये.
समजा हे माझ्यापेक्षा जास्ती सुंदर आहेत तर मग मी प्रतिस्पर्धी होईन यांचा. जर हे माझ्यापेक्षा जास्ती हुशार आहेत तर मी प्रतिस्पर्धी होईन यांचा. जर यांच्याकडे चांगला फोन आहे आणि माझ्याकडे सिंपल कीपॅड फोन आहे तर प्रतिस्पर्धी आहे. अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याकडे श्रीकृष्णांपेक्षा जास्ती आहेत? दिसायला सुंदर आहेत, हुशार आहेत, पटकन अर्जुनाला मार्गदर्शन केलं भगवद्गीतेचं, आणि आजही 5000 वर्षानंतर आपण ती भगवद्गीता वाचतो आणि विचार करतोय हे काय ज्ञान आहे. इतके सुंदर, इतके हुशार, इतके प्रेमळ व्यक्ती कुठे भेटणार आपल्याला? यांना कोणाशी प्रतिस्पर्धा करायची आहे. ज्याच्याकडे सर्व काही आहे तो कधी कोणाशी प्रतिस्पर्धा नाही करत. पण इंद्र कारण संकुचित वृत्तीचा आहे. संकुचित वृत्तीच्या व्यक्तीला वाटतं जसं माझ्या मनामध्ये नेहमी प्रतिस्पर्धेची भावना असते तसं श्रीकृष्णांच्या मनामध्ये पण प्रतिस्पर्धेची भावना आहे, आणि म्हणून त्यांनी माझी पूजा थांबवली. त्यांना माझ्याशी ईर्ष्या आहे. कोण म्हणतोय? आणि कोणाला ईर्ष्या आहे? खरं तर इंद्राला ईर्ष्या आहे. पण इंद्र कधी स्वीकार नाही करणार. ज्याला मोतीबिंदू झालाय तो कधी स्वीकार नाही करत की मला मोतीबिंदू झालाय. तो मोतीबिंदू काढण्यासाठी श्रीकृष्णांनी विचार केला, याच्या हृदयामध्ये गर्वाचा जो पर्वत आहे तो गर्वाचा पर्वत तोडण्यासाठी मी गोवर्धन पर्वताचा वापर करणार. आणि त्या दिवशी 7 दिवस 7 रात्र झाल्यानंतर पण जेव्हा एक थेंब पाणी जमिनीवर नाही पडलं, तो जो मोतीबिंदू आहे ना तो साफ स्वच्छ झाला. आणि इंद्राला लक्षात आलं मी चुकलो. मी ज्या व्यक्तीने मला आशीर्वाद दिले, ज्या व्यक्तीने उंदराला बोका बनवलं, ज्या व्यक्तीने बोक्याला कुत्रा बनवलं, ज्या व्यक्तीने कुत्र्याला सिंह बनवलं, त्याला मीच डोळे दाखवले. म्हणून श्रीकृष्णांनी मला पुन्हा एकदा उंदीर बनवलं. काय करायला लागेल आता? माफी मागायला लागेल. इंद्र पृथ्वीवर आले आणि ऐरावतावर बसून नाही आले. कारण ऐरावतावर बसतो ना, हत्तीवर माहिती राजा बसतो ना, शान असते ना, हे राजे आहेत ते हत्तीवर बसून येतात. इंद्राला लक्षात आलं आता जर माफी मागायची असेल ना तर खरोखर माफी मागायला पाहिजे. हत्तीवर बसून आपण कधी कोणाची माफी नाही मागू शकत. माफी कशी मागायला लागेल? जमिनीवर साष्टांग प्रणाम करायला लागेल. एकच प्रसंग आहे जेव्हा इंद्र हत्तीवर न बसून आले, नाही तर इंद्रदेव नेहमी आपल्या वाहनावर बसून येतात. पूर्णपणे नम्र झाले श्रीकृष्णांसमोर. त्यांनी पूर्ण दंडवत प्रणाम केला आणि म्हणाले मी आज माझा कमकुवतपणा तुमच्या समोर स्वीकारतो आणि मी आज तुमची माफी मागतो. सोबत एका गायीला घेऊन आले, सुरभी गायीला घेऊन आले आणि त्यांनी माफी मागितली. ऐरावताला सोबत घेऊन आले आणि सांगितले स्वर्गांमध्ये गंगा नदी वाहते, त्या पवित्र गंगे नदीच्या पाण्याने तू श्रीकृष्णांचा अभिषेक कर म्हणून. तर ऐरावताने आपल्या सोंड्यांवर 4 सोंडा असतात त्याला, त्या सोंडांमध्ये मंदाकिनी गंगा, स्वर्गामध्ये जी गंगा वाहते त्या गंगेचं पाणी आणलं आणि त्यांचा अभिषेक केला. आणि त्या श्रीकृष्णांच्या स्नानाचं जे पाणी आहे त्यांनी एक कुंड तयार झाला गोवर्धन पर्वताजवळ. त्या कुंडाचं नाव आहे गोविंद कुंड. गोविंद कुंड का? गो म्हणजे गाय, जसं मी आधी पण म्हणालो होतो. म्हणून श्रीकृष्णांच्या गावाचं नाव काय आहे? गोकुळ. तिथे गायींचा कुळ राहतो, तिथे गायी राहतात. आणि गोविंद म्हणजे जे गायींना आनंद देतात. विंद म्हणजे आनंद. तर त्या दिवशी इंद्राने श्रीकृष्णाने एक नवीन नाव दिलं. गायींच्या रक्षणासाठी आणि गायींची जी काळजी घेतात त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही माझा गर्व पूर्णपणे नाश केला. आज मी तुम्हाला एक नवीन नाव देतो, गोविंद. आणि म्हणून त्या कुंडाचं नाव आहे गोविंद कुंड. बोलो श्री गोविंदजी की. तर अशा प्रकारे आज आपल्याकडे पण इथे राधा गोविंदजी उभे आहेत आणि आपल्या सर्वांना विनंती करतायत आपण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचंय, खूप नाव कमवायचंय, आपण खूप हुशार व्हायचंय, प्रत्येक परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवायचा आहे. पण नेहमी हे लक्षात ठेवायचंय बुद्धी देणारा नेहमी परमेश्वर. ज्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळाले आहेत त्यांना आपण कधी डोळे नाही दाखवायला पाहिजे. आणि आयुष्यामध्ये जेव्हा केव्हा आपल्याला चान्स मिळेल तेव्हा आपण मथुरा वृंदावनाला जाऊन तिथे जे गोवर्धन पर्वत आहे ते आज पण आपल्याला दर्शन द्यायला तयार आहे.
आज पण आपण त्या गोवर्धन पर्वताची परिक्रमा करू शकतो. किती लोकांना एकदा तरी आयुष्यामध्ये गोवर्धन पर्वताची परिक्रमा करायची, जी श्रीकृष्णाने सगळ्यात पहिले प्रथा सुरू केली? किती लोकांना परिक्रमा करायची? हरी बोल. सो हाच माझा संदेश तुम्हा सर्वांना. कोणी एक मुलगा आणि कोणी एक मुलगी, आपण समाप्त करूया. कोणी एक मुलगा आणि एक मुलगी. आजच्या आपल्या कथेतली एक शिकवण मला सांगणार. कुठली एक शिकवण तुमच्या शब्दांमध्ये सांगा. जस्ट हात वर करा, उभे राहा आणि एक वाक्यामध्ये मला एक शिकवण सांगा. उभे. एक मिनिट. हरे कृष्ण. ते काहीतरी बोलतोय. ऐक ना ये ना वर ये वर. मोठ्या आवाजामध्ये सगळ्यांना ऐकू जाईल. आपल्या जीवनात कितीही सुखाचे वाद असो, कितीही सुखाचे गुण असो, कितीही दारिद्र्याचे दिवस असो, कितीही श्रीमंताचे दिवस असो, पण आपण नम्रपणे त्या भगवंताची, त्या परमेश्वराची आराधना केली पाहिजे. कारण आपल्याला जे मिळाले आहे ते सर्व परमेश्वराने दिले आहे. आपण जर नम्र आणि पूर्ण शुद्ध मनाने त्याची आराधना करू तर आपण अजून कोणाला बोलायचं? एक वाक्य. येस. तिथे मायक्रोफोन नाही जाऊ शकत, जोरात बोलायला लागेल. अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधून आपण श्रीकृष्णांच्या जीवनातून एका गोष्टीवर चर्चा केली. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मला एक संधी दिली बोलण्याची. आपण आता आरती होईल प्रभू. आता आरती होईल. या सो आरती करते मी इथून हरे कृष्ण कीर्तन करू. अनाउन्समेंट करेल. तुम्ही सांगा की आता आरती आणि कीर्तन